नमस्कार. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहयोग परिवारातर्फे इथं ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचे आम्ही या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त हा खास कार्यक्रम शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी आयोजित केलेला आहे. आज या कार्यक्रमात आपण आपल्या आतील आंतरिक चेतना जागृत करून, ज्यावेळेस जागृत चेतना आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होते, आपल्या आतमध्ये होणारा अंतर्गत बदल आणि पर्यायाने आपल्या आतमध्ये असलेला ताण तणाव नष्ट होऊन सुखी आणि समाधानी आयुष्य कसं जगायचं याची गुरुकिल्ली आजच्या या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत आणि त्याची प्रत्यक्षात अनुभूती घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण गुरुस्थितीने करूयात. सुखाच्या क्षणात व्यथाच्या घणात उभा पाठीशी एक अदृश्य गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता. गुरुदया सिंधु गुरुदीन बंधु, गुरुदया सिंधु गुरुदीन बंधु. गुरु जननी जन्मदाता, गुरु एक जगी त्राता. गुरु दया सिंधु गुरुदीन बंधु, गुरु दया सिंधु गुरुदीन बंधु. गुरु जननी जन्मदाता, गुरु एक जगी त्राता. गुरु एक जगी त्राता. ओ घनत मात जणू दीप चेतवी, घनत मात जणू दीप चेतवी, घनत मात जणू दीप चेतवी. तन मनात चैतन्य जागवी, तन मनात चैतन्य जागवी. कण कणात जणू प्राण डोलवी, कण कणात जणू प्राण डोलवी. जे रूप
जन्मदाता गुरु एक जगी त्राता. गुरु समान कोणी नाही सोयरा, गुरु बिन नाही थारा. गुरु समान कोणी नाही सोयरा, गुरु बिन नाही थारा. गुरु निदान गुरु मोक्ष आसरा, गुरु निधान गुरु मोक्ष आसरा. देव दैव लाभे सदैव, देव दैव लाभे सदैव. गुरु चरण लाभ होता, गुरु एक जगी त्राता. गुरु एक जगी त्राता. गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु, गुरु दया सिंधु गुरु दीन बंधु. गुरु जननी जन्मदाता, गुरु एक जगी त्राता. गुरु एक जगी त्राता, गुरु एक जगी त्राता. नमस्कार. ऑनलाईन उपस्थित सर्व शिक्षक वृंदांना आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व व्यक्तींना सहयोग परिवारातर्फे या आजच्या कार्यशाळेत मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुची महती वर्णन करण्यासाठी गुरुची तुलना ही साक्षात परमेश्वराशी केली गेलेली आहे. आणि गुरु हा असा एक असाधारण व्यक्ती आहे की तिच्यात हे सामर्थ्य आहे की संपूर्ण जगाला अंधकाराच्या अज्ञानाच्या तिमिरातून ज्ञानाच्या तेजाकडे घेऊन जाण्यासाठी फक्त आणि फक्त एक गुरुच सामर्थ्यवान असतो. अशा सर्व गुरूंना, अशा सर्व शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींना त्रिवार वंदन करून आजच्या या सहयोग ध्यान धारणेच्या कार्यशाळेला आपण सुरुवात करूयात. आजची ही कार्यशाळा ही 3 सत्रात विभागली गेलेली आहे. हे 3 सत्र म्हणजे पहिल्या सत्रात आपण समाजातील शिक्षकांचं महत्त्व, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांच्याकडून होणाऱ्या अपेक्षा आणि या सर्व गोष्टींमुळे त्यांच्यावर येणारा ताण आणि पर्यायाने निर्माण होणाऱ्या समस्या याबद्दल आपण पहिल्या सत्रात पाहणार आहोत. दुसऱ्या सत्रात श्रीमाताजींची आणि सहयोगाची ओळख, तसंच आपल्या आतमध्ये जे सूक्ष्म शरीर आहे त्याची माहिती, आपल्या आतील आंतरिक शक्तीचा जागृती, ज्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात, आणि तदनंतर आपण ध्यान करणार आहोत. तिसऱ्या सत्रात ध्यानाचे फायदे काय आहेत आणि नंतर घरी ध्यान कसं करायचं याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर पहिल्या सत्राची सुरुवात करूयात. माझ्या बरोबर आहेत रश्मिताई, ज्या स्वतः शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. नॅशनल स्कूल प्रोपोगेशन टीमच्या त्या समन्वयक आहेत. मी विनंती करतो रश्मिताईंना की पहिल्या सत्राची आपण सुरुवात करावीत. धन्यवाद अमोल दादा. आजच्या या शिक्षक दिनाच्या शुभ मुहूर्तावर इतका सुंदर दिवस आहे, तर निश्चितच सगळ्यांना आपापल्या शिक्षकांची एक आठवण होतच असेल. आणि मलासुद्धा अगदी तसंच वाटतं आहे की
आम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवलं आहेत किंवा आपल्या जीवनामध्ये ज्यांनी आपल्याला जे शिक्षणाचे धडे दिले आहेत, त्यांच्यासाठी एक संत कबीरांचा दोहा आज मला इथे आठवतो आहे, तो मी आपल्यापुढे सादर करू इच्छिते. सब धरती कागज करू, सब धरती कागज करू, लेखनी सब वनराय. सब धरती कागज करू, लेखनी सब वनराय. सात समुद्र की मसी करू, सात समुद्र की मसी करू, गुरुगुण लिखा न जाय. म्हणजेच संपूर्ण पृथ्वीचा कागद केला आणि संपूर्ण वनराईंची लेखणी बनवली. सातही समुद्रांची शाही बनवली, पण तरीसुद्धा आपल्या गुरुची महिमा, आपले गुरुचे गुण मी लिहू नाही शकले. अशा सर्व गुरुजनांना माझा शतशत नमन आणि ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचे आजच्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. आपण सर्व शिक्षक आजकालच्या या मॉडर्न लाईफस्टाईल, आधुनिक जीवनशैलीशी आपण पूर्णपणे परिचित आहोतच. पण त्या व्यतिरिक्त आपल्यालासुद्धा हे पण माहिती आहे की आजकालचं जे अत्यंत गतिशीलताने बदलणारे विज्ञान, तांत्रिक युग किंवा बोटांच्या इशाऱ्यांवर चालणारे इंटरनेटचा मायाजाळ आणि सर्व विषयांवर उपलब्ध असलेला माहितीचा महासागर, या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे शिक्षकांची भूमिका आणि त्यांच्यापासून असणाऱ्या अपेक्षामध्ये निरंतर वृद्धी होत आहे. तसंच शिक्षकांपासून असलेले एक्सपेक्टेशन्स हे वाढत आहेतच, पण त्याचबरोबर शिक्षकांवर असलेला तणाव याच्यावर साधारणतः कोणी विचार करत नाही. आणि याचे दुष्परिणाम तर आता आपण बघतोच आहेत की विद्यार्थ्यांमध्ये जे होणारे इनडिसिप्लिन आपण बघतो आहे किंवा एकाग्रताची कमी, कॉन्सन्ट्रेशन त्याचं लागत नाही, फोकस नसतात. त्याच व्यतिरिक्त आणखीन आपण बघतो की फॅशनचं अंधानुकरण आहे, विनाप्रयास पैसे कमवण्याची लालसा असते. तर अशा सगळ्या कारणांमुळे कुठे ना कुठे शिक्षण पद्धती किंवा शिक्षक यालाच समाज एक जबाबदार ठरवत असतात. मग जर आपण पुढे बघितलं तर मग या सगळ्यांसाठी उपाय काय? तर एक असं आपल्याला करता येईल की जसं की हे जे तणाव आहे, या तणावमुक्तीसाठी आपण वेगवेगळे काही ना काही कारणं शोधत असतो. पण सोबतच आपल्यावर जे अतिरिक्त वर्क प्रेशर असतं, जसं आपल्याला माहीत आहे की आपण कुठल्याच गोष्टीपासून ॲज अ शिक्षक, ॲज अ टीचर आपण कुठूनही वाचलेलं नाही आहे. आपल्याला ऑफिसमध्ये किंवा शाळांमध्ये आपल्याला जसं कधी कधी इलेक्शन ड्युटी म्हणा, सर्वेक्षणाचे कार्य हे सुद्धा सोपवले जातात. मग त्याच्यामुळे आपल्यावर अतिरिक्त वर्क प्रेशरसुद्धा निर्माण होत असतो. शिवाय आपले व्यावसायिक समस्या ज्या असतात, आपले जे काही प्रोफेशनल लाईफशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासुद्धा आपण घेरलेले असतोच. मग परिणामतः काय होतं की आपण आपल्या स्वतःकडे, आपल्या पर्सनल लाईफकडे, इवन आपल्या फॅमिली लाईफकडे आपण पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. आणि मग राहिले आपल्या स्वतःच्या आरोग्यविषयक समस्या, आपले आहारविहार, आपले छंद हे तर फक्त नावापुरतं राहिलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना मी आज सांगू इच्छिते की आपण सर्व शिक्षकांचं महत्त्व, या वातावरण काही कमी झालं आहे का? हो, मुळीच नाही. कारण की शिक्षक आजसुद्धा एक समाजाला घडवण्याचं एक मुख्य कार्य आज करत आहेत. आणि म्हणूनच आज आम्ही आपल्यापुढे सहयोग ध्यान केंद्रातर्फे किंवा आमच्या सहयोग ध्यान केंद्रात ज्या काही एक्सपर्ट टीम्स आहेत, त्या संपूर्ण देशभरात शाळेंमध्ये, कॉलेजेसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता सहयोग ध्यानाच्या मार्फत त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट्स चालत आहे. सहयोगाच्या संस्थापिका इथे आपण फोटो श्री मातांचा बघू शकतात. त्यांना संपूर्ण विश्वामध्ये श्री माताजी निर्मला देवी या नावाने ओळखले जाते. आणि सोबतच श्री माताजींनी या सहयोगाची सुरुवात 1970मध्ये केली. त्याचबरोबर भारतातील जे प्रतिष्ठित संस्थान आहे, जसे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय आणि वेगवेगळ्या राज्यातले शिक्षण अधिकाऱ्यांनीसुद्धा सहयोगाच्या ध्यानाचे रेकमेंडेशन आज दिलेले आहे. सोबतच आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण नेमकं आपल्या आत असलेले पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा याच्या थ्रू आपण आपल्यातलं एक्सलन्स कसं वाढवू शकतो आणि सोबतच की आपलं एक संतुलित व्यक्तिमत्व आपण कसं प्राप्त करू शकतो याच्यावर आज आपण पूर्णपणे फोकस करणार आहोत.
तत्पूर्वी आपण बघूया की जर आपल्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दल जर आपण विचार केला, जसं आपले ऐतिहासिक जे व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत, भरपूर संत, भरपूर शिक्षक होऊन गेलेले आहे. जसं आज शिक्षक दिवस म्हणजे सगळ्यात पहिली आठवण येते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्याचबरोबर डॉक्टर अब्दुल कलाम, सावित्रीबाई फुले यांची महिमा गावी तेवढी कमीच आहे. पण सोबतच जे आपले संत होऊन गेले आहेत, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत तुकाराम यांनी सुद्धा समाजाला पुष्कळ धडे देऊन गेले आहेत. मग यांनी काय केलं आहे, तर यांनी आपल्या साहित्यामध्ये, आपल्या रचनातून, आपल्या वाणीतून, आपल्या कर्तृत्वातून समाजाला एक समाजासाठी एक चिरकालीन शिक्षकाची भूमिका ते निभावली आहे. तसंच आपण जर बघितलं की ही जी लोकं आहेत किंवा ही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन किंवा संत कबीरदास झाले, संत ज्ञानेश्वर यांचे साहित्य आजसुद्धा आपण ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर आपल्या अभ्यासक्रमात इन्क्लूड केले आहे. अजूनही आपण ते शिकतो आहोत. मग या संतांचं, या साहित्यांचं काही महत्त्व आज कमी झालेलं आहे? बिलकुल नाही. तर जर आपण थोडासा याच्यावर सखोल विचार केला तर या सर्व व्यक्तिमत्वांच्या जीवनात एक सूत्र होतं. तर ते सूत्र म्हणजे काय, तर त्यांच्या आंतरिक चेतनेमुळे किंवा त्यांच्या आंतरिक ऊर्जेशी त्यांचा झालेला संबंध यांचा जो प्रभाव आहे त्यांच्या पर्सनॅलिटीजवर, त्यांच्या व्यक्तिमत्वांवर दिसला आहे. आणि म्हणूनच इतक्या वर्षापासून होऊन गेलेले हे संत, ही सगळी लोकं, यांचे विचार, यांचे थॉट्स, यांचं सगळं साहित्य आजही आपण त्याच्यावर फॉलो करण्याचा प्रयत्न करतो आहेत. आता सगळ्यांसमोर हा एक प्रश्न निश्चितच आला असेलच की या वर्तमान परिस्थितीमध्ये आपले आंतरिक चेतना, आपली आंतरिक ऊर्जा आणि हे सगळं आपल्या सर्वसामान्य शिक्षकांसाठी हे एकरूप होऊ शकतं का? किंवा मग आता अनुकूल अशी परिस्थिती आहे का? नाही तर मग आंतरिक चेतना, आंतरिक ऊर्जा या सगळ्या ज्या टर्म्स आहेत तर या फक्त काही साहित्यिक संकल्पनासाठीच होत्या? तर याच्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे की सहयोग ध्यानाच्या मार्फत, सहयोग ध्यानाच्या प्रत्यक्ष अनुभवाने या आपण सगळ्या गोष्टी सहज प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच की सर्वांसाठी प्रेरणादायी संकल्पना म्हणजे स्वाभाविक स्वरूपात जी स्थित आहे त्या म्हणजे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी 1970 साली सहयोग ध्यानाची सुरुवात केली. आणि सोबतच श्री माताजी स्वतः मेडिकल सायन्सच्या अभ्यासक होत्याच आणि त्यांनी आपल्या युवा अवस्थेमध्ये महात्मा गांधींबरोबर त्यांनी पुष्कळशा स्वातंत्र्य संग्रामातसुद्धा त्यांनी सहभाग घेतला होता. श्री माताजींबद्दल सांगावं म्हणजे म्हटलं तर श्री माताजींची जी आंतरिक ऊर्जाद्वारे, त्यांनी आपल्या सखोल साधनेद्वारे तसेच त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुष्कळशे सहयोगाची स्थापना तर केलीच, पण शिवाय प्रत्येक मानवाच्या अंतस्थित रेसिड्युअल एनर्जी, ज्याला संस्कृतमध्ये कुंडलिनी हा शब्द आहे, या कुंडलिनीच्या संचालन आणि संचरण याचे जे कार्य आहे हे सगळ्या जनसामान्यापर्यंत पोचवण्याचे त्यांनी केले आहे. तसंच जीवनाच्या जर विभिन्न क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर श्री माताजींनी आपल्या ऊर्जेच्या प्रभावामुळे आणि अनेक वैज्ञानिक प्रयोगामुळे सुद्धा श्री माताजींनी त्यांच्या यशस्वीपणे हे सर्व साध्य केले आहे. आणि त्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. शिक्षणाच्या संदर्भात श्री माताजींनी एक अत्यंत सरळ आणि सोपा सिद्धांत सगळ्यांसमोर ठेवला. तो म्हणजे असा की चांगलं अध्ययन हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा एखादा शिक्षक किंवा एखादा विद्यार्थी तणावमुक्त असेल, शिवाय दृढ इच्छाशक्ती असेल आणि त्याच्यापुढे ऊर्जापूर्ण जर तो असेल तर हे चांगल्यारीत्या होऊ शकतो. आणि याच दूरदृष्टिकोनातून श्री माताजींनी विविध विश्वभरामध्ये विविध शाळांच्या स्थापनासुद्धा केल्या. त्यापैकी एक आहे भारतातील हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाळा, जिथे इंटरनॅशनल सर्च पब्लिक स्कूल या नावाने ओळखल्या जाते. इटलीमध्ये रोम आणि राजस्थानमध्ये जयपूर या शाळांची स्थापना केली. आता या शाळांचं विशेषतः कसं आहे की ही सर्व शाळा भारतीय संस्कृती, भारतीय जीवन पद्धती आणि सहयोगाची संकल्पना या सगळ्या मूलभूत तत्वांवर या शाळा चालतात. आणि आणखीन एक खूप आश्चर्यजनक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छिते की त्यापैकी हिमाचल प्रदेशमधील जी धर्मशाळा आणि इटलीमधील रोम, इथे सगळे वेस्टर्न कंट्रीजमधून येणारे विद्यार्थीसुद्धा भारतीय संस्कृती, भारतीय जीवनपद्धती आणि सहयोगाची जी काही तत्त्वं आहेत याच्यावरच ते पूर्णपणे अभ्यास करतात आणि या शाळा त्याच मूलभूत तत्वांवर चालत आहेत. तर तसंच मला आज सांगायचं आहे
की हे जी विद्यार्थी आहेत की ज्या शाळांमध्ये शिकलेली आहेत, ज्याला आपण ॲल्युमिनाय म्हणतो किंवा माजी विद्यार्थी म्हणतो, ही आज आपापल्या क्षेत्रामध्ये खूप रिनाऊंड आणि खूप चांगल्या पोस्टवर काम करत आहेत. सोबतच ते आपापल्या देशांमध्ये एक सहयोगाचे संदेशवाहक म्हणून सुद्धा कार्य करीत आहेत. तर ही सगळी झाली माहिती, पण मुख्यतः सहयोगाची सुरुवात श्री माताजी कोण आहेत हे तर आम्ही सांगितलेलं आहेच, पण एका छोट्याशा व्हिडिओतून आपण बघणार आहोत की श्री माताजींचा हा प्रवास कसा सुरू झाला आणि सहयोग हा फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, तर भारताच्या बाहेरसुद्धा जवळपास 170 देशांमध्ये सहयोगाचे साधक आज हे सहयोग प्रॅक्टिस करत आहेत. तर चला तर मग बघूया आपल्या व्हिडिओकडे आणि ही आपण व्हिडिओची पासून माहिती घेऊया श्री माताजींबद्दल. छिंदवाडा ही योगभूमी भारताच्या मध्यात स्थित आहे. ह्याच शहरात 21 मार्चला ज्या दिवशी दिवस आणि रात्र एक समान असतात, त्या दिवशी ठीक दुपारी 12 वाजता 1923 साली परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचा जन्म झाला. यातील आश्चर्याची बाब म्हणजे ह्याच शहरावरून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जाते, ज्याला कर्कवृत्त म्हणतात, जे विश्वातील फारच थोड्या शहरावरून गेले आहे. मक्का हे शहर देखील ह्याच वृत्तावर वसलेले आहे. श्रीमाताजींचे वडील श्री प्रसादराव साळवे हे भारताचे प्रसिद्ध शालिवाहन राजाचे वंशज होते. श्रीमाताजींच्या आई कॉर्नेलिया जाधव या उच्च विद्या विभूषित होत्या. त्या श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या मातोश्री जिजामातेंच्या जाधव परिवाराच्या वंशज होत्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात श्री माताजींनी महात्मा गांधीजींसोबत व आपल्या आईवडिलांसोबत महत्त्वाची भूमिका पार पाडली. आपल्या बालपणातील शालेय सुट्ट्यांच्या काळात श्री माताजी गांधीजींच्या आश्रमात वास्तव्य करीत असत. आश्रमाच्या सर्व कार्यात हिरिरीने सहभाग घेत असत. त्यांचा हा उत्स्फूर्त सहभाग गांधीजींना देखील मोहित करीत असे. पुढे 1947 मध्ये श्री माताजींचा विवाह श्री चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांच्याशी संपन्न झाला. सर सी.पी. श्रीवास्तव यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून IAS अधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1961 साली सर सी.पी. यांना शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त केले. तत्कालीन प्रधानमंत्री श्री लाल बहादूर शास्त्री यांनी सर सी.पी. श्रीवास्तव यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन त्यांना आपल्या सचिव पदासाठी नियुक्त केले. वर्ल्ड मॅरिटाईम युनिव्हर्सिटीचे सर सी.पी. फाउंडिंग चॅन्सेलर होते. सर सी.पींना भारत सरकारकडून 1972 साली पद्मभूषण पुरस्कार व 2007 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. आपल्या व्यवस्थापकीय, प्रशासकीय व तात्विक नैपुण्यासाठी लाल बहादूर शास्त्री पुरस्काराने तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांना सन्मानित केलं. आपले शिक्षण, आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य, राष्ट्राप्रतीची जबाबदारी आणि आपले वैवाहिक जीवन सांभाळताना आपल्यातील दैवी शक्तीची जाणीव श्री माताजींना बालपणापासूनच होती. 5 मे 1970ला पहाटे एक आश्चर्यकारक घटना घडली. गुजरातमधील नारगोळच्या समुद्रकिनाऱ्यावर गहन ध्यानात आपल्यातील दैवी शक्तीची जाणीव करत आपल्यातील कुंडलिनी शक्तीला जागृत होताना त्यांनी बघितले. त्याच वेळी त्यांना जाणवले की मानवातील कुंडलिनी शक्तीच्या जागरणाने मानवाचा उद्धार होऊ शकतो. त्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेण्याचे त्यांनी ठरवले. या सुवर्णक्षणी कुंडलिनी जागृतीद्वारे आत्मसाक्षात्काराचा म्हणजेच सहजयोगाचा जन्म 5 मे 1970ला झाला. हीच मानव उत्क्रांतीच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे. आणि मग मुंबई व दिल्लीच्या
ठराविक साधकांना सोबत घेऊन सुरू केलेला सहजयोग आज देश विदेशात पसरला आहे. भारतासोबत अमेरिका, इंग्लंड, रशिया, हॉलंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इराण, इराक, टर्की, पोलंड, तेहरान अशा 160हून अधिक देशात सहजयोग आत्मसात केला जात आहे. मानवजातीच्या आध्यात्मिक उन्नतीच्या कार्याबरोबरच परमपूज्य श्रीमाताजी समाजाच्या उपेक्षित घटकांच्या सुधार कार्यात आपले योगदान अविरत देत आहेत. अनाथ मुले व महिलांसाठी विश्व निर्मल प्रेम आश्रम नावाच्या NGOची स्थापना केली आहे. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे श्रीमाताजींनी इंटरनॅशनल स्कूल चालू केले आहे, जेथे विश्वभरातून आलेल्या सर्व मुलांना भारतीय सहज संस्कृतीचे शिक्षण प्रदान केले जाते. इथे वसुधैव कुटुंबकमचे सुंदर दृश्य बघायला मिळते. बेलापूर CBDमध्ये सहजयोगाचे रुग्णालय चालवले जाते, जिथे चैतन्य लहरी व सहजयोगाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच भारतीय सहज संगीताच्या शिक्षणासाठी श्रीमाताजींनी वैतरणा येथे PK साल्वे कला प्रतिष्ठानची स्थापना केली. श्रीमाताजींच्या या अमूल्य कार्याबद्दल त्यांना जगभरातून अनेक प्रकारचे मान सन्मान प्राप्त झाले आहेत. 15 ऑक्टोबर हा दिवस फिलाडेल्फिया येथे श्री माताजी निर्मला देवी दिन म्हणून पाळण्यात येतो. असाच दिन 10 सप्टेंबर रोजी सिनसिनाटी येथे पाळण्यात येतो. श्रीमाताजींना 1995च्या जागतिक महिला परिषदेस सन्माननीय अतिथी म्हणून भाषणाची संधी दिली. रशियन सरकारकडून सहजयोग एक वैज्ञानिक मार्ग म्हणून मान्यता प्राप्त झाली. ICMEच्या वतीने 2001मध्ये मानवरत्न पुरस्कार श्री माताजींना प्रदान करण्यात आले. 2008मध्ये पुणे महापालिकेतर्फे सन्माननीय मानपत्र प्रदान करण्यात आले. यासारखे अनेक सन्मान श्री माताजींना मिळाले. माताजींनी एक उदाहरण घालून दिलेलं आहे की प्रपंचातून परमार्थाकडे कसं जायचं. श्रीमातांचं एक शिक्षण क्षेत्रातलं तत्व होतं की उच्च शिक्षा त्यावेळेसच मिळू शकेल ज्यावेळेस अध्यापन केलं जाणारे हे अध्यापन जे आहे ते तणावमुक्त परिस्थितीत आणि शुद्ध इच्छेच्या ऊर्जेच्या द्वारे जे अध्यापन केलं जाईल आणि त्यातून होणाऱ्या अध्ययनातूनच एक उच्च शिक्षा आपण प्राप्त करू शकतो. तणावमुक्त म्हणजे काय की प्रपंच म्हणला तर तो तणाव येणारच. तर प्रपंचातून राहून परमार्थाकडे कसं जायचं याचं एक उत्तम उदाहरण श्रीमाताजींनी स्वतः घालून दिलेलं आहे. आता याची अनुभूती आपण घेणार आहोत. जसं आपण म्हणतो की हे चराचर जे आहे ते एका शक्तीनं बनवलेलं आहे. त्याला तुम्ही अनामिक शक्ती म्हणा किंवा परमेश्वराची शक्ती म्हणा. आणि या निसर्गाच्या किंवा या परमेश्वराच्या शक्तीचा एक उत्तम नमुना म्हणजे मनुष्य प्राणी. त्या परमेश्वराची पूर्ण शक्ती जी आहे ती मनुष्य प्राण्यामध्ये विसवलेली आहे. तर याच मनुष्यात एक सुप्त आणि सूक्ष्म आंतरिक संरचना आहे जिच्यामध्ये एक सुप्त शक्ती लपलेली आहे, जिच्या जागृतीच्या जोरावर आपण मानवातून महामानवाकडे आपण जाऊ शकतो. अमिबापासून जे काही मानवापर्यंत उत्क्रांती झालेली आहे ती याच शक्तीच्या माध्यमातून झालेली आहे. तर ही सूक्ष्म शरीर यंत्रणा काय आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. इथं आपल्याला चार्ट एक दिसतोय, तो आपला बसलेली मानवाकृती जशी असते तशी ही आकृती आहे. इथे आपल्याला काही 3 वर्टिकल लाईन्स दिसत आहेत आणि मध्ये काही गोल चक्र दिसत आहेत. तर याचे थोडक्यात आपण माहिती घेऊयात. बेसिकली या 3 ज्या
व्हर्टिकल चॅनल गेलेले आहेत त्याला नाडी यंत्रणा असं योगात म्हणतात आणि मेडिकल सायन्समध्ये नर्वस सिस्टीम असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये जी डाव्या बाजूला आहे ही निळ्या कलरची एक लाईन दिसते, चॅनल दिसतं, याला योगशास्त्रात इडा नाडी किंवा चंद्रनाडी असं म्हणतात. मेडिकल सायन्समध्ये लेफ्ट सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणतात. ही नाडी जी आहे ती आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे इच्छाशक्ती, आपल्या मनामध्ये ज्या भावना येतात त्या भावना या नाडीमुळे मिळतात. भूतकाळाचे जे काही विचार आपल्यामध्ये येतात आणि जो काही रात्री आपल्याला आराम मिळतो, तर ही नाडी या सर्व गोष्टी आपल्याला पुरवत असते. आपल्या शरीराचं संपूर्ण डाव्या बाजूचं कार्यही हीच नाडी सांभाळत असते. ही नाडी भूतकाळाची नाडी आहे. उजव्या बाजूला जी नाडी दिसते आपल्याला पिवळ्या कलरची, तिला योगशास्त्रात पिंगला नाडी अथवा सूर्य नाडी असं म्हणतात. मेडिकल सायन्समध्ये हिला राईट सिम्पॅथॅटिक नाडी असं म्हणतात. या नाडीमुळे कार्य करण्याची चालना जी आहे ती आपल्याला मिळते. आपली भौतिक क्षमता जी आहे ती या नाडीवरच अवलंबून असते. आपली शारीरिक स्थिती याच नाडीवर अवलंबून असते. आणि जे काही आपण भविष्याचं प्लॅनिंग किंवा भविष्याचे विचार आपण करतो ते या नाडीमुळे येतात. डावी नाडी ही भूतकाळाची, उजवी नाडी ही भविष्य काळाची आहे. ज्यावेळेस या दोन्ही नाड्या बॅलन्समध्ये येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण जी मध्य नाडी आहे, जी मध्ये दाखवलेली आहे शरीराचा मध्यभाग, जी स्पायनल कॉर्डला समांतर अशी नाडी आहे, जिला योगशास्त्रात सुषुम्ना नाडी असं म्हणतात आणि मेडिकल सायन्समध्ये पॅरासिम्पॅथेटिक नाडी असं म्हणतात. अमिबापासून मनुष्याची जी काही उत्क्रांती झालेली आहे ती याच नाडीच्या माध्यमातून झालेली आहे. ही नाडी जी आहे ती सत्वगुणाची नाडी आहे आणि आपल्यामधील असलेली आंतरिक ऊर्जा ज्यावेळेस जागृत होते त्यावेळेस ही ऊर्जा याच नाडीच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होते. इथं पाठीच्या कानाच्या शेवटी आपल्याला त्रिकोणाकार अस्थी दिसते. या अस्थीमध्ये जी दैवी एनर्जी आहे किंवा आपल्या आतमध्ये असलेली जी आंतरिक शक्ती आहे ती वृत्ताकार किंवा वर्तुळाकार स्थितीमध्ये आहे, जिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. आणि या स्पायनल कॉर्डमध्ये समांतर जे आपल्याला गोल दिसत आहेत त्याला योगशास्त्रात चक्र असं संबोधलं गेलेलं आहे आणि मेडिकल सायन्समध्ये न्यूरल प्लेक्सिस असं म्हणतात. मुख्यत्वे करून आपल्या शरीरात 7 चक्र आहेत, ज्याचं योगशास्त्रात नाव आहे मूलाधार, स्वाधिष्ठान, नाभी, पोटाचा जो गोल भाग आहे त्याला भवसागर असं म्हणतात, अनहत, विशुद्धी, आज्ञा आणि डोक्यावर जे आहे ते सहस्त्रार चक्र किंवा त्याला ब्रह्मरंध्र असंही म्हणतात. मेडिकल सायन्समध्ये जर पाहिलं तर पेल्विक प्लेक्सिस, अरोटिक प्लेक्सिस, सिलियाक प्लेक्सिस हे जे गोल भवसागर आहे त्याला वॉइड असं म्हणतात. कार्डियाक प्लेक्सिस, सर्वायकल प्लेक्सिस, पिट्युटरी अँड पिनियल ग्लॅन्ड किंवा ऑप्टिकल चॅझ्मा असं म्हणतात. आणि हा जो आहे टॉप ऑफ द हेड म्हणजे ज्याला लिम्बिक एरिया असं म्हणतात. तर पाठीच्या कानाच्या शेवटी जे त्रिकोणाकार अस्थी आहे ज्याला सॅक्रम बोन असं म्हणतात. सॅक्रम बोन म्हणजे पवित्र हाड, यालाच माकड हाडात विसावलेली वृत्ताकार स्थितीतली जी कुंडलिनी शक्ती आहे हिला योगशास्त्रात कुंडलिनी असं म्हणतात. याचा उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथात मिळू शकेल. तर ही आपल्या आतमध्ये असलेली एक सुप्त एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी जिला म्हणतात. आणि याच एनर्जीचं ज्यावेळेस जागृती होते त्यावेळेस ही शक्ती ऊर्ध्वमुखी होते. आणि हे जे चक्र आहेत जे बेसिकली वेगवेगळ्या नाडींचे पुंजके आहेत आणि या चक्राचं जिथं स्थान आहे तिथल्या अवयवांचा कार्यभाग हे चक्र पार पाडतं. ज्यावेळेस ही कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेस ती ऊर्ध्वमुखी होते आणि एक एक चक्राला छेदित करून त्या त्या चक्राच्या ज्या काही क्वालिटीज आहेत त्या आपल्या आतमध्ये येतात. आणि ज्यावेळेस ही शक्ती आपल्या ब्रह्मरंध्र छेदून सहस्रार चक्रावर येते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या शक्तीचं हे परमात्म्याच्या शक्तीशी विलिनीकरण होतं, ज्याला एकाग्रता किंवा योग असं म्हणतात. योग म्हणजे काय की दोन गोष्टींमधला संबंध किंवा दोन गोष्टींमधला बंध. सहजयोग म्हणजे सहज, अतिशय साधारण, सरळ आणि सोपा, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत जो अतिशय सरळतेने करता येईल असा सहज. याची आणखीन थोडीशी फोड केली तर सह म्हणजे बरोबर, ज म्हणजे जन्माला आलेला, जन्मताच ज्या गोष्टीशी एकाकारीकरण आपलं झालेलं आहे ती गोष्ट म्हणजे सहजयोग. तर याचे अनुभूती आपण प्रत्यक्षात घेणार आहोत साक्षात श्री माताजी निर्मला देवी यांच्या माध्यमातून. हे करत असताना काही क्रिया आपल्याला करायच्या आहेत. याच्यासाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जो घेणारा आहे त्याची शुद्ध इच्छा असणं गरजेचं आहे आणि देणारा जो आहे तो साक्षात निर्माता आहे.
या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत. तर तुमची स्वतःची इच्छा असणं फार गरजेचं आहे की ही शक्ती आपल्या आतमध्ये जागृत तर होतेच आणि याचा अनुभव जो आहे तो आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यावर होतो आणि टाळूवर होतो. फक्त एकच करायचंय, ही क्रिया करत असताना आपल्या मनात किंतु परंतु अजिबात आणायचं नाही. या क्रिया काय आहेत त्या थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला ध्यान करत असताना जर शक्य असेल तर मांडी घालून आपण जमिनीवर बसू शकता, किंवा ज्यांना जमिनीवर बसता येणार नाही ते चेअरवर बसू शकतात. आपला पाय जो आहे तो जमिनीला टेकणं गरजेचं आहे. डोक्यावर आणि आपल्या डोळ्यावर जो चष्मा आहे तो आपण काढून ठेवू शकता. दोन्ही हात ध्यानाच्या पोश्चरमध्ये आपण आपल्या मांडीवर ठेवू शकता, दोन्ही हात असे. श्री माताजी काही क्रिया सांगतील आणि ती क्रिया करत असताना काही प्रार्थनाही म्हणतील. त्या प्रार्थना अतिशय हृदयापासून म्हणायचा प्रयत्न करायचा. यात श्री माताजी पहिली क्रिया सांगतील, आपला उजवा जो हात आहे तो आपल्या डाव्या ओटी पोटाच्या खाली ठेवायला सांगतील. आपली वेस्ट लाईन जी आहे लेफ्ट साईडची तिथं आपला हात ठेवायचा आहे. याच्यानंतर बरगडीच्या खाली उजव्या बाजूला त्या हात ठेवायला सांगतील. तदनंतर हृदयावर पुन्हा इथं आपला जिथं डावा खांदा आणि मान एक होते तिथं ठेवायला सांगतील. पुन्हा हाच हात कपाळावर ठेवायला सांगतील. उजवा हात पाठीमागे डोक्याच्या आणि नंतर हा हात आपल्या टाळूवर ठेवायला सांगतील. ज्यावेळेस हात टाळूवर आपण ठेवू त्यावेळेस तो दाबायचा आहे आणि घड्याळाच्या सुईच्या काट्याच्या दिशेने हा हात दाबून आपल्या डोक्यावरचं जे त्वचा आहे ती हालेल या पद्धतीनं आपल्याला फिरवायचं आहे. याच्यानंतर श्री माताजी थोडा वेळ ध्यान करायला सांगतील. हे ध्यान आपण डोळे बंद करून करणार आहोत. पुन्हा आपल्या टाळूमधून जी काय अनुभूती येते ती आपल्या उजव्या हातावर पाहण्यासाठी सांगतील. आपला टाळूवर उजवा हात थोडासा वर धरायचा आहे, हा हात थोडासा वर खाली करायचा आहे आणि याच्यानंतर दोन्ही हात वर उचलायला सांगतील. त्यावेळेस आपले हात दोन्ही आकाशाकडे ठेवायचे. तदनंतर आपण डोळे बंद करून आपले चित्त टाळूवर ठेवून थोडा वेळ ध्यान करणार आहोत. ठीक आहे. तर आपण या शक्तीची जागृतीची अनुभूती साक्षात श्री माताजींच्याकडून घेऊयात. आपल्याला जे सांगीन ते नम्रपणाने करावं. डावा हात माझ्याकडे करायचा म्हणजे इच्छा तुमची जागृतीची आहे. आता उजवा हात पोटाच्या ओटीपोटात किंवा पोटाच्या खालच्या बाजूला डावीकडे जोरात दाबून धरावा. कारण आपण स्वतंत्र आहात म्हणून मी आपल्यावर जबरदस्ती करू शकत नाही. उजवा हात ओटीपोटात ठेवला आहे त्या ठिकाणी शुद्ध विद्येचं स्थान आहे. तेव्हा तुम्हाला स्वतः म्हणावं लागेल, श्री माताजी मला आपण शुद्ध विद्या द्यावी. हे 6दा म्हणा, 6दा, कारण ह्या चक्राला 6 पाकळ्या आहेत. त्रिकोणाकार अस्तित्व असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आपण असं मागितल्यावर वर चढायला लागते. पण आता वरची चक्र आपण हळूहळू वाढवली पाहिजेत. म्हणजे त्यांना म्हणता येईल आपल्याला की सैल केलं पाहिजे. तिथे त्या घट्ट अळून बसलेले त्याच्यात सैलपणा आला पाहिजे, ज्याने मध्यमार्ग उघडा होईल आणि कुंडलिनी वर चढेल. आता हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे दाबून धरावा, तिथे गुरुतत्व आहे. ह्या ठिकाणी गुरुतत्व आहे. कुंडलिनीला वाव मिळण्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हटलं पाहिजे, श्री माताजी मी माझा स्वयंचा गुरु आहे. पूर्ण विश्वासाने म्हटलं पाहिजे, श्री माताजी मी माझा स्वयंचा गुरु आहे. 10दा म्हणा, कारण 10 गुरुतत्व आहेत म्हणून कृपा करून 10दा म्हणा की श्री माताजी मी स्वयंचा गुरु आहे. पूर्ण आत्मविश्वासाने. आता उजवा हात हृदयावर ठेवा. हृदयाकडे लक्ष देणे. इथे आत्म्याचा वास आहे. तेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने कुंडलिनीला पोषक
असं तत्व जे आहे ते म्हटलं पाहिजे की श्री माताजी मी आत्मा आहे. पूर्ण विश्वासाने म्हणा. आणि हे परम सत्य आहे की तुम्ही आत्मा आहात. अज्ञानामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे आहात ते आहात ते आहात. तुम्ही फक्त आत्मा आहे. आणि ते अज्ञान दूर होताच तुमच्या लक्षात येईल की मी उगीच इकडे तिकडे भटकत होतो. अज्ञान आणि अहंकार ह्या दोन गोष्टींनी मनुष्याचा सर्वनाश झालेला आहे. हा आता हा उजवा हात उचलून मान आणि खांदा ह्याच्यामध्ये जो कोण तयार होतो त्याच्यामध्ये वरपर्यंत उचलून मणक्याला शिवत असा जोरात धरून ठेवावा. वाटेल तर मान वर जराशी ओढावी. मान जरा वर करावी किंवा राईटला बघावं. 16दा आपण इथे हात ठेवून म्हटलं पाहिजे की श्री माताजी मी दोषी नाही. माझ्यात कोणताच दोष नाही. हे श्रीकृष्णाला विठ्ठलाला स्मरून म्हटलं पाहिजे की माझ्यात कोणताच दोष नाही. मी दोषी नाही. हात पुढून घ्यावा, मागावून नाही. 16दा म्हटलं पाहिजे. 16दा कृपा करून म्हणा मी दोषी नाही. श्री माताजी मी दोषी नाही. दुसऱ्यांना बघू नका. उजवीकडे हात करून 16दा कृपा करून असं म्हटलं पाहिजे. कारण परमेश्वर हा प्रेमाचा आणि दयेचा सागर असला तरी सगळ्यात विशेष म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. आता हा उजवा हात कपाळावर आडवा धरावा. भाल पर दोन्हीकडे दाबून धरायचं. जसं आपलं डोकं दुखतं तसं इथे हात ठेवू असं म्हटलं पाहिजे श्री माताजी मी सर्वांना क्षमा केली. पण पुष्कळशे लोक असे म्हणतील की माताजी हे म्हणणं फार कठीण आहे. त्या हृदयापासून म्हणा. आणि कठीण मुळीच नाही आहे. केव्हा? कारण हा एक भ्रम आहे की आम्ही क्षमा करतो किंवा नाही करत. काहीही करत नाही. पण क्षमा नाही केली तर दुसऱ्यांच्या हातात खेळतो. म्हणून कृपा करून पूर्ण हृदयाने म्हणा मी सर्वांना क्षमा केली. कुणाचं नाव आठवायची गरज नाही. मी सगळ्यांना एक साथ क्षमा केली. आता उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला घ्यायचा आणि मानेला थोडंसं वर असं झेलून धरावं हातावर. या ठिकाणी तुमच्या समाधानासाठी परमेश्वराला असं म्हणायचं की परमेश्वरा माझ्या हातून जर चुकलं असेल तर क्षमा करून टाक. पण स्वतःला दोष लावून नाही. नुसतं म्हणायचं की मला क्षमा कर. आता आपला हात पूर्णपणे ताणून आपल्या टाळूवर आपले हात म्हणजे बरोबर मधोमध टाळू येईल अशा रीतीने तळ हात ठेवावा. आणि त्यानंतर 7दा तो हळूहळू फिरवायचा. परत मी आपल्या स्वतंत्रतेच्या वर येऊ शकत नाही. ही दिलेली परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्रता आहे. तेव्हा तुम्ही आपल्या स्वतंत्रतेत म्हटलं पाहिजे श्री माताजी मला आपण आत्मसाक्षात्कार कृपा करून द्यावा. दाबून धरा. दाबून तळ हात दाबून धरायचा आणि बोटं वर आणि त्याला 7दा हळूहळू फिरवायचं. डोळे बंद करून घेऊयात आणि आपलं चित्त जे आहे ते टाळूवर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. उजवा हात मांडीवर ठेवून याच स्थितीत आपण थोडा वेळ राहणार आहोत.
आता उजवा हात खाली घ्या. चष्मा लावा असला तर. डोळे उघडा. माझ्याकडे बघा. निर्विचारित आहेत. आता डोळे उघडा. चष्मा वाटला तर वापरा. माझ्याकडे निर्विचारित आहेत बघा. उजवा हात माझ्याकडे व्यवस्थित आणि डाव्या हाताने एक 3-4 इंचावरती असा हात फिरून बघा. गार येते का? वरती वरती थोडं वर आहे. अधांत्री धरायचं. अधांत्री वर 3-4 कुणाकुणाला तर 8-10 इंचावर सुद्धा येते कुंडलिनी बाहेर. बघा येते का गार? वरती आणखीन येत आहे. आता हा डावा हात माझ्याकडे करा. आता उजव्या हाताने बघा. वरती हा डावा असा वर करा. हात जरा वर घ्या. वरती जाणीव यायला पाहिजे. वर डोक्यावर गार गार असं वाटलं पाहिजे. आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा वर. परत बघा. लक्ष इकडे. टाळूकडे लक्ष. येत आहे? बर. आता दोन्ही हात आकाशाकडे असे करून आणि असं डोकं मागे फेकून एक प्रश्न करायचा. श्री माताजी, ही ब्रह्मशक्ती आहे का? ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? 3दा प्रश्न करा. बघा हातात गार गार वाटतंय का? कोणाच्या एका हातात, कोणाच्या दुसऱ्या हातात वाटतंय? ज्या लोकांच्या डोक्यात किंवा हातात गार वाटलं असेल असं सर्व लोकांनी हात वर करायचे. जिनके झाले सगळे पार. नमस्कार. तुम्हा सर्व संत साधूंना आमचा नमस्कार. थोड्या वेळासाठी आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवावेत. आपलं चित्त आपल्या टाळूवर स्थिर ठेवत काही क्षण याच ध्यानात दोन्ही हात आपल्या हृदयाच्या लेवलला थोडेसे वर उचलूयात. आपण आपलं चित्त दोन्ही हातांच्या तळव्यावर द्यायचा प्रयत्न करायचा. आपल्या तळव्याच्या मध्यभागी आपल्या बोटांच्या अग्रभागावर काही जाणीव होते का याच्याकडे लक्ष देऊयात. उजवा हात आपल्या टाळूच्या वर थोडासा अधांतरी धरूयात. डोळे बंद ठेवूनच. टाळूमधून आपल्या तळ हातावर काय जाणीव येते का? उजवा हात थोडासा वर खाली करूयात.
एका ठराविक ठिकाणाहून ही जाणीव आपल्या तळहातावर येते. या जाणीवेला चैतन्य शक्ती असं म्हणतात. उजवा हात पूर्व स्थितीत ठेवत डाव्या हाताने हीच क्रिया करायची. थोडासा वर खाली करूयात डावा हात. डावा हात पूर्व स्थितीत ठेवूयात. याच स्थितीत पुन्हा काही क्षण आपण थांबणार आहोत. सगळं चित्त दोन्ही हातांच्या तळव्यावर ठेवायचे. तळव्याचा मध्यभाग आणि बोटांवर होणाऱ्या जाणीवेकडे लक्ष द्यायचे. दोन्ही हात एकमेकांसमोर आणायचे. तसे थोडेसे पुढे मागे करायचे. हे हात दोन्ही हात जवळ घेऊन यायचे. थोडस लांब घेऊन जायचं. हातामधून येणाऱ्या फ्लोवर लक्ष द्यायचे आपला. दोन्ही हात जोडून ही जी काय अनुभूती झाली त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानूयात. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेस आपल्या दोन्ही हातांच्या मध्यभागी किंवा बोटांवर तसंच टाळूवर, ज्याला सहस्त्रार चक्र असं म्हणतो, यावर काही सेन्सेशन जाणवतात, काही अनुभूती जाणवते. यालाच चैतन्य लहरी किंवा व्हायब्रेशन असं म्हणतात. आदिगुरु शंकराचार्य जे हिंदू धर्म संस्थापक होते, यांनीही ज्यावेळेस त्यांना आत्मसाक्षात्कार मिळाला आणि त्यांनी सौंदर्य लहरी नामक ग्रंथ लिहिला, त्यावेळेस त्यांच्या आत्मसाक्षात्काराचं वर्णन किंवा त्यांच्या टाळूमधून आणि हातांमधून ज्या अनुभूती वाहिल्या त्या अनुभूतीकडे त्यांनी सलिलम सलिलम म्हणजे थंड थंड चैतन्याचा वारा, तसंच आपल्या संतांनीही म्हणलेला आहे की आला शीतल शांतीचा वारा, तो दुसरा तिसरा नसून आता आपल्या हातातून आणि आपल्या टाळूतून जी गोष्ट वाहते त्यालाच ती चैतन्य लहरी असं म्हणतात. सुरुवातीला या चैतन्य लहरी गरम, बोटांवर चुरचुरणाऱ्या किंवा बोटांवर काहीतरी फिरतंय असं जाणवेल आपल्याला, हात जड झाल्यासारखे जाणवतील. पण जसजशी या ध्यानाची आपण सकाळी आणि संध्याकाळी प्रॅक्टिस कराल तसतशी याच्यात होणारी अनुभूती जी आहे त्याच्यात आपल्याला पडलेला फरक आणि स्वभावांमध्ये आलेला चेंजेस आपल्याला दिसतील. आता हे ध्यान का करायचंय तर आपल्याला सर्वांना जाणवलंच असेल की मे बी आपल्याला तळ हातातून आणि टाळूवर वेगवेगळ्या अनुभूती आल्या असतील, पण काही वेळापुरतं का होईना आपलं मन जे आहे ते शांत म्हणजे निर्विचार झाल्यासारखं जाणवलं असेल आपल्याला. तर आता ध्यानाचे फायदे काय आहेत? ध्यान तर करतोय आपण, पण ध्यानाचे फायदे काय आहेत ते आपण स्लाइडच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथं जशी आपण एक सूक्ष्म शरीर यंत्रणा दिलेली आहे तशी शरीर यंत्रणा, ही सूक्ष्म शरीर आपल्याला दिसत आहे स्लाइडवर. तर ज्या वेळेस ही कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि आपण सकाळ आणि संध्याकाळ नियमित ध्यान करतो त्यावेळेस ही कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वमुख होते आणि जे 6 चक्र आहेत, ज्याला षटचक्र भेदन असं म्हणलेलं आहे, आपल्या शरीरामध्ये मूलाधार, स्वादिष्ठान, नाभी, अनहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार हे चक्र असतं. ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेस त्याच्यावर जे 6 चक्र आहे त्याचं छेदन करून आपला आत्मा हा परमात्म्याशी एकाकार होऊन जातो. होतं काय, ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेस ती आपल्या आतमधले असलेले सर्व दोष नाश करते आणि पर्यायानं प्रत्येक चक्राचे जे उजव्या बाजूला तुम्हाला गुणवत्ता किंवा गुण दिसत आहेत ते ऑटोमॅटिक आपल्या आतमध्ये यायला सुरुवात होतात. अबौद्धिकता, सृजनशीलता, उत्क्रांती, निर्भयता, साक्षीभाव, समाशीलता आणि एकाकारिता हे नियमित ध्यानाने आपल्या आतमध्ये गुण येतात. तसंच
ध्यान केल्याने, नियमित ध्यान केल्याने आपलं मन जे आहे ते एकाग्र होतं. का? मनात विचार आल्यामुळे मन चंचल होतं. पण विचारहीन मन ज्यावेळेस आपण ध्यान करतो, ध्यान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या चित्ताला वर्तमान काळात स्थिर करणे, याला ध्यान असं म्हणतात. ज्यावेळेस हे मन वर्तमान काळात येतं त्यावेळेस ते एकाग्र होतं, विचाररहित होतं आणि पर्यायानं आपल्या आतमध्ये सकारात्मकता येते. आपलं मन सकारात्मक झालं तर ॲटोमॅटिक येणारा ताणतणाव दूर होतो. तसंच ज्यावेळेस या तिन्ही नाड्या बॅलन्स होतात त्यावेळेस शारीरिक, मानसिक, भावनिक आणि भौतिक संतुलन प्राप्त होतं आणि ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधीही नष्ट होऊन जातात. आपला स्वभाव जो आहे तो संयमी, शांत होतो आणि एका शिक्षकासाठी जर आदर्श शिक्षक आपल्याला बनायचा असेल तर हा जो गुण आहे तो फार महत्त्वाचा आहे. या ध्यानाचा फायदा जो आहे तो आपण स्वतः अनुभवणार आहोत. तसंच आमच्याबरोबर काही सहयोग करणारे टीचर्सही आहेत ज्यांना टीचिंग करताना सहयोग कसा फायदेशीर राहतो हे आपण याच्यात पाहणार आहोत. माझ्याबरोबर आहेत पूजा केतकर, ज्या BEdला शिकवत होत्या, तसंच त्यांचे खाजगी क्लासेसही आहेत आणि स्पर्धात्मक क्लासेस त्या घेतात. तर त्यांना विनंती आहे की नॉर्मली जे लहान वय असतं, शिक्षकाचा पाया जर मजबूत करायचा असेल तर लहान वयात मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लावणं फार महत्त्वाचं असतं. तर सहयोगामार्फत, सहयोगाच्या ज्ञानामार्फत या लहान मुलांमध्ये गोडी कशी तयार करता येते ते त्या सांगतील. आणि त्याचबरोबर ताणतणावाच्या या युगात, धावपळीच्या या युगात एक स्त्री म्हणून आपल्या सामाजिक, भौतिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा त्या पार पाडतात याबद्दल ते आपल्याला सांगू इच्छितात. पूजाताई. सन 2000 साली मी वेकेशन BEdची कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं. त्यावेळेला माझ्याकडे काही विषय शिकवायला जे होते ते म्हणजे मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, नंतर तत्त्वज्ञान, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. तर त्या अनुषंगाने एकदा एक विषय असा देण्यात आला की सर्व धर्मांचा आदर. माझ्या आवडतीचा विषय होता. 130 विद्यार्थिनी शिक्षिका संपूर्ण महाराष्ट्रातनं तिथे आल्या होत्या ट्रेनिंगसाठी आणि मी माझी मतं मांडत होते की असं एक काहीतरी छत्र पाहिजे की त्या छत्राच्या खाली सगळ्या धर्मांचे लोक एकत्र येऊ शकतील आणि छान गुण्यागोविंदांनी आपापले कार्यक्रम सादर करतील आणि सगळ्या धर्मांचा आदर करतील, आनंद घेतील. असं मात्र छत्र हवं आहे, असं काही बघितलं तरी नाही आहे. त्या 130 विद्यार्थिनींमधून एक शिक्षिका उभ्या राहिल्या निर्भीडपणे आणि मला म्हणल्या की होय मॅडम आहे, हा सहजयोग हे त्याचं एक तुम्हाला सांगते की पूर्णपणे तुम्ही जे म्हणताय हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच संध्याकाळी त्यांनी मला सहजयोग सांगितला आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची सुरुवात ही त्या दिवशी माझी चालू झाली. मंडळी, सर्व शिक्षकांना माझं एक असं आवर्जून सांगणं आहे की विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपण सगळेजण इतकी मेहनत घेतो, अध्यापन उद्दिष्टांवर खूप काम करतो, त्याच्या पूर्ततेसाठी अतिशय मेहनत घेतली जाते, खरं आहे. पण जेव्हा आपण काम करत असतो हे त्यांच्यावरती, विद्यार्थ्यांवर, तेव्हा खरंच असं होतं का हो की 100% हे सगळं तुमची जी तयारी आहे ही त्यांच्यापर्यंत पोचते? तर त्याचं उत्तर आहे नक्कीच नाही. की त्याच्यामध्ये निश्चितपणे काही मर्यादा असतात. काही विद्यार्थी हे ग्रहणक्षमतेत त्यांचं म्हणजे लक्षच नसतं त्यांचं. मग ही चित्ताची एकाग्रता जर त्यांची नसेल तर आपले हे परिश्रम काही प्रमाणात फलद्रूप होत नाहीत. मग त्यासाठी चित्ताची एकाग्रता विद्यार्थ्यांची कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करणं हे मला वाटतं फार गरजेचं आहे. आणि हे प्रयत्न जर आपल्याला करायचे असतील तर त्याच्यासाठी सहज योगासारखा सगळ्यात सोपा छान मार्ग अवलंबावा लागेल.
आपल्याला माहिती आहे, जर शैक्षणिक दृष्टिकोनातनं ह्याच्याकडे बघितलं तर ही जी 7 चक्र, नाड्या हे जे आहेत, तर याच्यामध्ये ही जी काही आपली अध्यापनाची उद्दिष्ट आहेत, सर्वांगीण विकास हे व्यापक उद्दिष्ट आहे, त्या दृष्टीने जे छोटी छोटी उद्दिष्ट जी काही आहेत, तर ही या सगळ्याचा समावेश या अभ्यासामध्ये आहे. आणि मग जर व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांचा घडवायचा असेल, जर हाच अभ्यास आपण केला तर निश्चितपणे पालकांना तसंच शिक्षकांना विद्यार्थ्यांचे जडणघडण करण्यामध्ये खूप सोपं काम ठरणार आहे. आता आमच्याकडे माझे क्लासेस जे आहेत स्पर्धा परीक्षांचे शाळेच्या लेवलचे आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक क्लासची सुरुवात, प्रत्येक वर्गाची सुरुवात ही गणपती अथर्वशीर्ष आणि ध्यानाने होते. 5 मिनटं ध्यान आम्ही करतो आणि मग काम चालू करतो. मग नक्की काय बरं होतं या ध्यानाने बघूया. आता जेव्हा आम्ही ध्यान त्यांच्याकडनं 5 मिनटं करून घेतो, सगळी मुलं शांत होतात, शांत चित्त होतं, मन एकाग्र होतं. मन एकाग्र झालं त्यांचं की आपण जे अभ्यास शिकवतोय, जे काही त्यांना कंटेंट देतोय, ते छान त्यांची ग्रहण क्षमता वाढवून एकाग्रतेने ते ग्रहण करतात. आणि मग त्या अनुषंगाने मग त्याच्यामध्ये तर्क, अनुमान किंवा ज्याला आपण म्हणतो की सगळी बौद्धिक जी काही उद्दिष्ट आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी तो स्वतःचं काही हे सगळं मनातले त्याच्यामध्ये उपयोजन करतो आणि पेपर लिहितो. निश्चितच अभ्यास खूप छान झालेला असल्यामुळे पेपर चांगला जातो, मार्क्स चांगले मिळतात. पर्यायाने मार्क्स चांगले मिळाले की रिझल्ट छान मिळतो आणि रिझल्ट चांगला मिळाला की आपोआपच त्याला अभ्यासात गोडी लागायला लागते. निश्चितपणे हे घडून येतं आहे. आता ह्या क्लासमध्ये आमच्या की 50% मिळवणारी मुलंसुद्धा केवळ हे गणेश अथर्व शीर्षाने ध्यान करत असल्यामुळे हळूहळू ही 90% वरती पोचलेली आहेत. आणि केवळ नुसतंच अभ्यासाच्या दृष्टीने नाही तर त्यांचं नैतिक अधिष्ठानसुद्धा अतिशय उत्तम त्याची जडणघडण झालेली आहे, होत आहे. हे आम्हाला पालकांकडून त्याचा फीडबॅक सतत मिळत आहे. आता तुमचा जो दुसरा प्रश्न जो आहे की कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिकदृष्ट्या ह्या सगळ्या आघाड्यांवर तुम्ही कसं काम करता किंवा ताणतणाव वाटत नाही का, तर पूर्वी वाटायचा निश्चितपणे, अगदी त्रेधा तिरपीट व्हायची, पण तारेवरची कसरत असायची खरंच. कारण तेव्हा याची काही जाणीव नव्हती, अहंकार किंवा हे सुद्धा खूप होतं. पण जेव्हा हे ध्यान चालू केलं तेव्हा आत्मपरीक्षणाची सवय लागून त्याच्यामुळे अहंकार, अहंकार ह्या गोष्टींकडे सुद्धा बघितलं जाऊ लागलं आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना समजून घ्यायची कला ही निश्चितपणे हळूहळू अवगत व्हायला लागली. या ध्यानामध्ये आपल्याला सांगितलं जातं की क्षमा करायची आपल्याला. मग क्षमेची शक्ती जी काय वाढवायची आहे त्याच्यामधनं सुद्धा क्रोधावर नियंत्रण करायला आम्हाला शिकता येऊ लागलं आणि निदान त्या दृष्टीने सुबुद्धी व्हायला लागली. तसंच योग्य काय अयोग्य काय ह्याची जाणीव होऊ लागली. निरर्थक विचार जे आहेत ते निरर्थक विचार पूर्णपणे गळून पडू लागले. मग हे निरर्थक विचार पूर्णपणे गळून पडू लागल्यावर निश्चितपणे वेळेची उपलब्धता निश्चितच झाली. मग याचा सदुपयोग करणं चालू झालं आणि त्याचबरोबर जे काही स्वतःचे छंद, निवडी हे जपण्यासाठी काही जो वेळ आहे तो उपलब्ध होऊ लागला. आणि असं ह्या सगळ्या आघाड्यांवर यशस्वीपणे कार्य केवळ या ध्यानामुळेच शक्य होऊ लागलं आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की सर्व शिक्षकांनी, नंतर पालकांनी, मुलांनी याच्यात हे ध्यान शिकून घ्यावं आणि आपलं सगळं अध्यापनाचं कार्य किंवा पुढचंच यशाची जी वाटचाल आहे ती अतिशय सुकर होईल. याच्यात पूर्णपणे निश्चितच सुकर होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर सहजयोगाच्या नियमित ध्यानाने
लहान मुलांना सहजयोग अभ्यासात सहजयोगाच्या माध्यमातून कशी गोडी लावायची. त्यांचं मन जे आहे ते अतिशय चंचल असतं. लहान मुलं एका जागी थांबत नाहीत, पण त्यांच्या चंचल मनाला स्थिरता लागण्यासाठी हे ध्यान फार महत्त्वाचं आहे. ताईंनी उल्लेख केला होता की गणपती अथर्वशीष आम्ही मुलांच्याकडून म्हणून घेतो. तर गणपती अथर्वशीष हे गणेशांचं आहे. तर त्यात एक स्टांजा आहे, मूलाधार स्थितोषी नित्यम. तर आपल्या येणाऱ्या सेशन्समध्ये याचा अर्थ काय आहे तो आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर आणखीन एक सहयोगी आहेत ज्या स्वतः शिक्षक आहेत. त्या प्राध्यापिका आहेत. 11वी आणि 12वीच्या मुलांना शिकवतात. 11वी आणि 12वीचे वय जे आहे ते साधारण किशोरवयीन मुलं असतात. या वयात त्यांच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये बरेचसे बदल होत राहतात. पर्यायानं त्यांच्या मनामध्ये होणारी चिडचिड, अभ्यासाप्रती जी लगन आहे ती थोडीशी कमी होते, प्लस भौतिकतेचे आकर्षण त्यांना जास्त वाटतं. तर या सर्व प्रकारात त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यांचे जी गायडन्स आहे तो कुठेतरी चुकतो. त्यांची दिशा जी आहे ती कुठेतरी चुकते. मग त्यांना प्रबोधन कसं होतं सहयोगाच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की दुसऱ्यांच्या मुलांना संस्कार देता देता स्वतःच्या मुलांचा अभ्यास आणि त्यांच्यावर संस्कारासाठी लागणारा वेळ त्या कशा काढतात, याचं उत्तर त्यांच्याकडून घेऊ. अंजलीताई भोंडे. नमस्कार. मी एक शिक्षिका आहे. SP कॉलेजमध्ये कार्यरत आहे. 11वी 12वीच्या मुलांना मी बायोलॉजी, जीवशास्त्र हा विषय शिकवते. आता 11वी 12वीची मुलं म्हणजे ते सगळी ॲडॉलसंट एजमध्ये असतात. प्रौढ अवस्थेकडे त्यांची वाटचाल असते आणि त्यांचे प्रॉब्लेम्स जसं आता दादांनी सांगितलं हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे त्यांना हँडल करणं आणि त्याच्याबरोबर त्यांना शिकवणं हे एक चॅलेंजिंग जॉब आहे असं मला वाटतं. सहजयोग ध्यानामुळे आपल्यामध्ये काही क्वालिटीज डेव्हलप होतात, निर्माण होतात. त्यातली एखाद्या क्वालिटीज म्हणजे दुसऱ्यांबद्दल प्रेम, सद्भावना. आपण बॅलन्स स्टेटमध्ये येतो. आता आपण ध्यानातून शिकलो की कसा तो संतुलन आपल्यामध्ये प्रस्थापित होतो. तो संतुलन आणि दुसऱ्यांच्या बाबतीत सेन्सिटिव्हिटी ही एक आपल्यामध्ये जागृत होते, डेव्हलप होते. त्याच्यामुळे समोरचा बसलेला स्टुडंट फक्त माझा स्टुडंट नसून मी त्याच्याकडे माझी दृष्टी जी आहे ती एक माझ्या मुलासारखं आहे अशी होते. म्हणजे त्याला फक्त माझा जॉब क्लासमध्ये जाणं, वर्गात जाणं, टॉपिक शिकवणं, संपलं काम असं नसून माझा एक जनरल ऑब्झर्वेशन असतो. म्हणजे मी मुलांकडे एक सेन्सिटिव्हिटी असते की त्याचा एक हावभावकडे माझं लक्ष असतो की त्याचं कुठे लक्ष आहे की तो दुसरीकडे. आता ह्या मुलांच्या एज असा आहे आणि आता एवढा एक्सपोजर आहे आणि त्या एक्सपोजरचं आपल्याला माहिती आहे ॲडव्हान्टेज कमी आणि डिसॲडव्हान्टेजेस जास्ती आहेत. तर ते थोडासा समजून मी माझ्या लेक्चरमधला एक 5 मिनटं गरज वाटली तर वेळ काढते आणि त्यांच्याशी संवाद साधते, त्यांच्याशी बोलते, त्यांचे प्रॉब्लेम्स जाणून घ्यायचा प्रयत्न करते आणि त्याच्यावर उपायही सांगते. गरज वाटली तर मी एखाद्या मुलाचा काउन्सिलिंगही केलेलं आहे आणि करते. तर हे सगळ्या गोष्टी सहजयोग ध्यानमुळे हे सगळ्या गोष्टीचा मला फायदा होतो की मुलांमध्ये एक रिलेशनशिप एक फॉर्म होते. एक संबंध शिक्षक नसून तर एक पालकासारखा संबंध निर्माण होते आणि आपण त्या मुलांचा शैक्षणिक प्लस त्याला काही इमोशनल किंवा काही असा प्रॉब्लेम असेल तर आपण त्याचाही निवारण करायचा प्रयत्न करतो. तर सहजयोग ध्यानाने हे सगळे क्वालिटीज आपल्यामध्ये डेव्हलप होतात आणि ह्याचा उपयोग जर तुम्ही सहजयोग ध्यान केलं तर ह्याचाही तुम्हाला उपयोग नक्कीच करता येईल अशी माझी खात्री आहे. आता दुसरा प्रश्न वैयक्तिक की मी हे सगळं सांभाळून कौटुंबिक आणि माझ्या मुलांकडे कसं लक्ष देते, माझे हॉबीज किंवा माझे छंद मी कसं त्यातून वेळ काढते. तर सहजयोग ध्यानाने आपल्यामध्ये बॅलन्स येतो, आपण निर्विचार होतो. बऱ्याचदा काय होतं की आपण मागचा किंवा पुढचा विचार करत असतो आणि त्या विचारांनी पण आपल्याला थकवा येतो, एक मेंटल एक्झॉस्ट आपल्याला एक वाटतं.
की आता बस, आता एनर्जी संपली. पण जेव्हा आपण ध्यान करायला लागतो, सहजयोग ध्यान, त्याच्यात आपल्याला बॅलन्स येतं. आपली ऊर्जा जी आहे ती आपण कन्झर्व करू शकतो आणि ती ऊर्जा आपण चांगल्या कामासाठी, मुलांना वेळ देणं असणं किंवा त्यांच्याशी कन्व्हर्स करायचं, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकायचे आणि त्यांनाही सहजयोग ध्यानाकडे वळवायचं की तू ध्यान कर, तू ध्यानाला बसलं. सुरुवातीला थोडासा आपल्याला त्यांना डिसिप्लिन करावं लागतं. समटाईम्स यू हॅव टू बी लिटल फोर्सफुल. पण ते एकदा त्यांना ते ध्यान करायची सवय लागली, त्यांना त्याचा फायदा त्यांच्या अभ्यासात दिसायला लागलं की तेही त्या रेग्युलरली ध्यान करायला लागतात. आपल्यामध्ये पण बॅलन्स आल्यामुळे आपण कौटुंबिक जबाबदारी प्लस आपला जॉब आणि त्यातूनही आपण कारण आपल्यामध्ये एक शांतता, एक बॅलन्स निर्माण होतं. त्यातून सगळे कार्य आपले सहज होत जातात. काही त्याच्यासाठी आपल्याला ताणतणाव घ्यायची गरज नाही, काही कशाचा स्ट्रेस येत नाही. उलट आपले हॉबीजला पण आपल्याला वेळ देता येतात. फॉर एक्झाम्पल मला गाण्याची आवड आहे, तर मी त्याच्यासाठी वेळ काढते. संध्याकाळी कधी वेळ मिळतो, कधी सकाळी वेळ मिळतो. त्यामुळे आपलं मन आनंदित राहतो, आपण बॅलन्समध्ये राहतो, निर्विचारिता येते हळूहळू आणि जीवन सहज आणि सुंदर होत जातो. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण हे सहयोग ध्यान नक्कीच करावं आणि ह्याचा फायदा आपल्या सगळ्यांना नक्कीच होईल. धन्यवाद. धन्यवाद अंजलीताई. सहजयोग ध्यान ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्या आतमध्ये एक इच्छाशक्ती आणि कार्यशक्तीचा अनोखा मिलाप आपल्याला मिळतो. आत्ता मन संतुलित नसताना आपण जर एखादं काम करतो तर त्यावेळेस एक मराठीत म्हण आहे की लाखाचे 12,000 होतात. मन जर थाऱ्यावर नसेल आणि एखादं जर काम केलं तर ते काम व्यवस्थित होत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही सहजयोग ध्यान कराल त्यावेळेस चित्त एकाग्र होतं आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला अगोदर 10 तास करायला लागणार असेल तर तीच गोष्ट फार कमी वेळात होते आणि पर्यायानं जो वेळ राहील तो आपल्या छंदासाठी किंवा आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देण्यासाठी आपण करू शकता. आपण लहान होतो त्यावेळेस एक गाणं बऱ्याच वेळेस आपण ऐकलं होतं, छडी लागे छमछम विद्या येई घमघम. पण आजकालच्या युगात हे छडीचं अस्तित्व जे आहे ते नाहीसं झालेलं आहे. त्यावेळेस शिक्षकांचा धाक होता, आता शिक्षकांचा धाक राहिलेला नाही. पण ही मुलं ज्यावेळेस मेडिटेशन करतील त्यावेळेस त्यांच्यात सत्सक विवेक बुद्धी हा एक गुण जागृत होतो. म्हणजे त्यांना माझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपोआप कळतं. ज्यावेळेस त्यांना कळालं की या वयात माझ्यासाठी फक्त आणि फक्त महत्त्वाचं म्हणजे अभ्यास आहे, त्यावेळेस अभ्यासापासून कुठलीही गोष्ट, भौतिक गोष्ट त्यांना परावृत्त करू शकणार नाही. ठीक आहे. तर सहजयोग कुंडलिनी शक्ती जागृत तर आपण करून घेतलेली आहे, पण ही गोष्ट नियमित करणं फार गरजेचं आहे. मराठीत आपण म्हणतो की आज जर तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही, तर तसंच सहजयोगाचं ध्यान जे आहे ते नियमितपणे करणं फार गरजेचं आहे. जसं आपण नियमित ध्यान करू तशी आपली कुंडलिनी शक्ती आपल्या शरीरावर काम करत राहते. शरीरातली जे गुण दोष आहेत ते नाहीसे करते आणि दोषांचं रूपांतर जे आहे ते गुणांमध्ये होत राहतं. आता घरी ध्यान कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. तर जसं सांगितलं होतं की दोन्ही हात आपण मांडीवर करायचे. ध्यान करताना तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करणं फार गरजेचं आहे. सकाळी उठताना नॉर्मली ब्रह्ममुहूर्तावर 6च्या अगोदर जर ध्यान केलं तर ते जास्त फायदेशीर असतं आणि रात्री झोपायच्या अगोदर एक 5 ते 10 मिनिटं आपण ध्यान करू शकता. ध्यान कसं करायचं? दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. आपण जमिनीवर बसू शकता किंवा चेअरवर सुद्धा बसू शकता. दोन्ही हात मांडीवर ठेवल्यानंतर पहिली एक कृती आपल्याला करायची, उजवा हात उचलून आपल्या डाव्या हृदयावर ठेवायचा. जिथं हृदय धडधड करत असतं तिथं प्रार्थना म्हणायची. या प्रार्थना ज्या आहेत त्या अतिशय हृदयापासून म्हणायच्यात. माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. हृदयाला आत्मा असं संबोधलं गेलेलं आहे. याच्यानंतर दुसरी कृती जी आहे ती हाच हात उचलून आपल्या कपाळावर ठेवायचा. डोकं दुखल्यानंतर आपण कपाळ कसं दाबून धरतो तसं दाबून धरून आपला चेहरा थोडासा खाली झुकवायचा. इथं आपल्याला म्हणायचं आहे, माताजी आपल्या परमकृपेत मी सर्वांना क्षमा केली आहे, मला क्षमाशील व्यक्ती बनवा. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये राग असतो त्यावेळेस आपलं चित्त जे आहे ते स्थिर होऊ शकत नाही. सर्वांना क्षमा करून आपल्या चित्ताला स्थिरता प्राप्त करून द्यायची. याच्यानंतरची तिसरी जी क्रिया आहे ती आपला उजवा हात
ताठ करायचा, मधला तळवा जो आहे तो टाळूवर ठेवायचा, दाबून गोलाकार 7 वेळेला फिरवायचा आणि फिरवत असताना प्रार्थना करायची, माताजी कृपा करून आपण आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? आत्म्याचा साक्षात्कार होणे, म्हणजे मी कोण आहे याची जाणीव होणे, याला आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. आपण परमेश्वराचा अंश आहे आणि ज्या वेळेस ही कुंडलिनी शक्ती जागृत होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपला योग घटित होतो. इथं प्रार्थना आपण तीच करायची, मला माझा आत्मसाक्षात्कार द्या, जो माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो. आणि याच्यानंतर उजवा हात मांडीवर ठेवायचा आणि आपलं डोळे बंद करून घ्यायचे, चित्त आपल्या टाळूवर ठेवायचं आणि पुन्हा याच स्थितीत थोड्या वेळापुरतं आपण ध्यान करणार आहोत. जर टाळूवर चित्त जात नसेल तर हलकेच तुम्ही टाळूवर थोडंसं टच करू शकता आणि पुन्हा ध्यानात जाऊ शकता. आपल्याला जाणवेल नियमित ध्यानामुळे दोन्ही हातांच्या तळव्यांमधून थंड थंड चैतन्य वाहील. ज्यावेळेस आपण सकाळी ध्यान कराल त्यावेळेस आपलं चित्त स्थिर होतं. दिवसभरात जे काही आपण काम कराल त्या कामामध्ये आपलं लक्ष राहतं, मन एकाग्र झाल्यामुळे ते काम पटकन होतं आणि परफेक्ट होतं. रात्री झोपायच्या अगोदर जर आपण ध्यान केलं तर या ध्यानामुळं आपलं चित्त पुन्हा स्थिर होतं आणि आपल्याला लागणारी झोप जी आहे ती झोप पटकन लागते आपल्याला. ठीक आहे, तर सर्वांना विनंती आहे की सकाळी आणि संध्याकाळी याच टाईपचं ध्यान करा. सिंपल स्टेप्स आहेत, 3 स्टेप्स आहेत. उजवा हात हृदयावर, उजवा हात कपाळावर आणि उजवा हात टाळूवर. ठीक आहे, आजचं जे युग आहे ते युग, आजचा जो काळ आहे, जो करोनाचा काळ आहे, आपण म्हणतो की करोना नावाच्या व्हायरसनं अख्ख्या जगात उच्छाद मांडलेला आहे. तर या काळात सहजयोगाने समाजकार्य काय केलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आमच्या बरोबर आहेत श्री स्वप्नीलजी धायडे, ज्यांनी या करोनाच्या काळामध्ये जनसामान्यापर्यंत सहजयोग ध्यान पोचवलेलं आहे, ज्याच्या मार्फत बरेचसे लोक जे नोकरीत जाण्यामुळं किंवा घरात बसून बोर झाले होते त्यांना सहजयोगाच्या माध्यमातून त्यांच्यात आतमध्ये असलेला तणाव जो आहे तो नाहीसा झालेला आहे आणि पर्यायानं ते रोज सहजयोगाची प्रॅक्टिस करतात. हा सहजयोग जो आहे तो आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही करा असं नाही, तर हा एक अनुभवाचं शास्त्र आहे जे इथं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. जसजसं आपण ध्यान कराल तसतसं तुमच्या आतमध्ये स्वतःमध्ये एक नवीन बदल होत राहील. मी विनंती करतो स्वप्नीलजी धायडे यांना. नमस्कार, जय श्री माताजी. सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा नमन. एखादा प्रोफेशनल जो असतो तो दुसरा प्रोफेशनल तयार करतो, म्हणजे CA तयार करतो, पोलीस खात्यातला अधिकारी ज्युनियर पोलीस अधिकारी तयार करतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये एका कन्सल्टंटच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यासोबत एक दुसरी टीम तयार होत असते. परंतु या पृथ्वीतलावरती शिक्षक वर्ग हे असं एक वरदान आहे की जे प्रत्येक व्यक्तीला घडवण्याचं कार्य करतं. म्हणजे जेवढे आई वडील आवश्यक आहेत तेवढेच शिक्षक देखील. अशा ह्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आजच्या ह्या शिक्षक दिनाच्या पुन्हा एकदा सहयोग परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सहयोग ध्यान ही जी पद्धती आहे 50 वर्षापूर्वी परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी सुरू केली. ही सुरू केल्यानंतर सहयोग शिकवणे ही जी पद्धत आहे एका व्यक्तीने दुसऱ्याला शिकवायचं आणि सहयोग ध्यान केंद्रावरती आठवड्यातून एकदा जायचं, तासभर सामूहिक ते ध्यान करायचं. जशी मुलं ही शाळेमध्ये दररोज जातात आणि दैनंदिन त्यांचा बुद्धीचा विकास होतो, शारीरिक विकास होतो, सगळ्या अंगाने हा विकास होत असतो. त्याच पद्धतीने सहयोग आज हा देश विदेशामध्ये पसरलेला आहे. ह्या 50 वर्षामध्ये भारतामध्ये 3000हून अधिक ध्यान केंद्र आज कार्यरत आहे. लाखोहून अधिक सहयोग परिवार कार्यरत सहयोगामध्ये आहेत. आमची जी नॅशनल स्कूल प्रपोगेशन टीम आहे ह्यांच्या मेहनतीमार्फत आज हजारो स्वयंसेवक भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कार्यरत आहे आणि प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षकांपर्यंत पोचायचं आणि विनामूल्य पद्धतीने ही ध्यान पद्धती शिकवायची. हे का बरं करायचं आहे? कारण पूर्वी गुरुकुलामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आत्मसाक्षात्कार आणि ध्यान शिकवला जायचं, तदनंतर विद्याभ्यास व्हायचा,
योगाभ्यास व्हायचा किंवा क्षत्रिय धर्मावरती तिथं प्रशिक्षण असायचं. मग ध्यान ही पद्धती आपल्या जीवनाचा अंग बनली पाहिजे. सहयोगा संस्थेच्या मार्फत ज्यावेळी ही ध्यान केंद्र सुरू आहेत, पण अचानक हा लॉकडाऊन आल्यानंतर सगळीकडे ही समस्या उभी राहिली की लोकांनी एकत्र यायचं कसं. म्हणून प्रशासनाला सहकार्य म्हणून 14 मार्चच्या संध्याकाळपासून भारतातील सर्व ध्यान केंद्र आम्ही स्थगित केली आणि ऑनलाईन मेडिटेशनच्या मार्फत कार्य सुरू केलं. आज सहयोग ध्यान संस्था ही जगातील सर्वात मोठी ऑनलाईन ध्यान कार्यशाळा घेणारी ही संस्था म्हणून हिला 9 मेच्या दरम्यान पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हे सर्व करत असताना लाखो लोकांपर्यंत पोचायचं होतं, कारण निराशेचं वातावरण होतं, भीतीचं वातावरण होतं. म्हणून आम्ही राष्ट्रीय स्तरावरती मेडिटेशन हेल्पलाईन म्हणून टोल फ्री क्रमांक जनरेट केला. 1800300700 हा आमचा टोल फ्री क्रमांक. ह्या टोल फ्री क्रमांकावरती कुठल्याही भारतीय नागरिकाने फोन केला तर त्याला ध्यानाच्या विषयी थोडक्यात माहिती देऊन दररोज संध्याकाळी 5 वाजता आम्ही लर्निंग सहयोगा यूट्यूब चॅनलच्या मार्फत ध्यान सत्र घेत गेलो आणि यामार्फत 40,000हून अधिक लोक आज रेग्युलर ध्यान करायला लागले आहेत आणि लाखो लोकांनी ह्याचा अनुभव घेतलेला आहे. हे केवळ ह्या लॉकडाऊनमध्ये शक्य झालेलं आहे. कित्येक व्यक्ती जे केवळ निराशाग्रस्त होते त्यांना आम्ही यातनं बाहेर काढू शकलो आहे. काही लोकांना अनएम्प्लॉयमेंटवरती टेन्शन्स आलेली होती, काही आत्महत्येपर्यंत पोहोचलेली होती. अशी कित्येक उदाहरणं ह्या काळात घडलेली. अर्थात हे वैयक्तिक अनुभव आहेत, त्याची आम्हाला इथं कुठेही जाहिरात ही करायची नाही, कारण मुळामध्ये सहयोग ध्यान ही एक आपल्यामध्ये जसं आपण IQ वरती बोलतो, EQ वरती बोलतो, पण आजच्या काळामध्ये स्पिरिच्युअल कोशंट SQ हा सहयोगामुळे वाढीस लागतो. आज इथं उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत. माझं आपल्याला एकच नम्र निवेदन आहे की आपण आपल्यासमोर विद्यार्थी आल्यानंतर त्याच्यावर आपण बौद्धिक संस्कार करतो, त्याच्यावर मानसिक संस्कार करतो, इव्हन त्याच्या शरीराच्या आरोग्याकडे देखील आजकाल शाळांमध्ये लक्ष दिलं जातं आहे. परंतु ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण त्याच्यावर बाह्यातनं त्याला शिक्षणाच्या स्वरूपाने संस्काराच्या रूपाने त्याच्यावरती संस्कारित करतो, परंतु अंतरंग त्याच्यावरती संस्कार कसा करणार. तर ही एक लिव्हिंग प्रोसेस आहे. जसं एखादं बी मातीमध्ये पेरलं, पाणी दिलं की त्याचं रोपटं हे होतं. आंब्याचं झाड असेल त्याला आंबा येणार, पेरूचं झाड असेल त्याला पेरू येणार. मग एवढी हजारो विद्यार्थी आपल्या हाताखाली आपल्या संपूर्ण ह्या कार्यकाळामध्ये जाणार आहेत. त्यांच्या अंतरंगामध्ये दडलेली ही जी शक्ती आहे, कुंडलिनी नामक शक्ती, जसा बुद्धीवरती संस्कार करतो तसा तुम्ही हा प्रयोगशील शिक्षक आहात, तुम्ही हा एक प्रयोग करून बघा की त्याच्या कुंडलिनी मार्फत जर त्याच्यावरती जर बदल घडलेत तर हे सगळं काही आपोआप घडेल. म्हणजे तुमच्यामध्ये, तुम्ही शिक्षक असल्यामुळे आधीच आत्मविश्वास आहे, तुम्ही बौद्धिकरित्या ह्या सगळ्या मुलांना सक्षमपणे चांगल्या पद्धतीने शिकवत आहातच. परंतु एक साधा विचार करा, जेवढी काय असामान्य आज नावं आपण घेतली की अगदी डॉक्टर अब्दुल कलाम असतील, सर्वपल्ली राधाकृष्ण असतील, ही सर्व मोठी मोठी मंडळी किंवा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळांमध्ये ज्यांची आपण छायाचित्र मोठ्या आदराने लावतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतो, आपण संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सरस्वती मातेचा फोटो आपण लावतो. ह्या सगळ्यात जर एक कॉमन धागा जर पाहिला तर ही लोक असामान्य कशी झाली. आधी ती अगदी सामान्य होती. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये अंतरंगात जी सुप्त शक्ती होती तिच्याशी ते दररोज संवाद साधायचे. त्याला आपण ध्यान म्हणूया, त्याला शक्तीचं जागरण म्हणूया. परंतु जर हे ध्यान दैनंदिन जीवनात जर आलं तर आपल्या स्वतःचा हा जो ओरा आहे हा विद्यार्थ्यांवरती प्रभाव निर्माण करतो. आणि ज्या आदरणीय गुरुजनांच्या विषयी आज आपण सुरुवातीलाच गुरुवरती जे भजन ऐकलं, तर ही गुरुत्व शक्ती जी आहे ही आपल्या पोटामध्ये असलेल्या भवसागरात आहे. ही ग्रॅव्हिटी ह्या शक्तीच्या जागरणाने, ध्यानाने जागृत होते. विद्यार्थ्यांवरती जसा आपला प्रभाव पडतो तसे हे विद्यार्थी देखील दररोज फक्त ते 5-10 मिनिटं ध्यान करतायत,
परंतु त्यांच्यातली हायपर ॲक्टिव्हिटी कमी होते, त्यांची चिडचिडपणा कमी होते, त्यांची स्मरणशक्ती वाढते. हे आपोआप घडतं आहे, कारण त्यांची एक एक चक्र, लिव्हर शुद्ध झालं की त्यांची चित्तशक्ती वाढते, आज्ञाचक्र शुद्ध झालं पुढचं आणि मागचं की त्यांची मेमरी पॉवर वाढते आहेत. मुलं जर संतुलनात असतील तर वर्गामध्ये तुम्ही शिकवत असताना त्यांची जी आकलन क्षमता आहे ही ॲटोमॅटिक वाढते. मग संतुलन कशामुळे येतं तर डाव्या आणि उजव्या नाडीमुळे येतं. म्हणजे करून काय घेतोय आपण, स्वतः ध्यान करतोय आणि विद्यार्थ्यांकडनं ध्यान करतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये, ज्याला इंग्रजीत एक शब्द इम्बाईब, म्हणजे आपोआप घडतात. आपण जेवण केलं पण पोषणाचं जे काम आहे ते शरीर काम करतं, तसंच ध्यानाचं काम ही आपल्या आत माकड हाडात बसलेली कुंडलिनी शक्ती करते. म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त आपण ध्यान करायचं किंवा आपल्या विद्यार्थ्यांकडनं ध्यान करून घ्यायचं आणि हे घडायला लागेल. आणि दर महिन्याला तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये देखील हा बदल बघाल, स्वतःच्या पण व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही बदल बघाल. सहयोगाकडे बघताना आता आम्ही लोकांनी कॉलेज डेजमध्ये आम्हाला सहयोग मिळाला, तर आमचं जे MIT विश्वविद्यालय आहे तिथंच प्रत्यक्ष श्री माताजी ह्या आल्या होत्या. आणि ज्यावेळी आम्ही पाहिलं की अध्यात्म हे म्हणजे फक्त काही पुस्तक वाचून नाही होत, ते अनुभवायचं आहे, आपल्या जीवनात दिसलं पाहिजे. आध्यात्मिक व्यक्ती ही एक वेगळ्या ताकदीने ही उभी असते. मग आता हे सगळं करायचं कसं, शिकायची इच्छा आहे, ध्यानाचा अनुभव आपण घेतलेला आहे आणि व्हायब्रेशन्स इथं आलेली आहेत. इथली सगळी जी पुढची भाषा आहेत ही हातातनं वाहणाऱ्या परमचैतन्यावर आहे. परमचैतन्य हे सगळं काही घडवून आणणार आहे. मग ते घडवून आणण्यासाठी ध्यान केलं पाहिजे. मग ध्यानात थोडी तरी प्रगती केली पाहिजे. मग आमचा काही असा 1ली ते 10वी सारखा सिलेबस नाही आहे प्रत्येक विषयानुसार, परंतु बेसिक ध्यानाच्या काही कार्यशाळा आहेत ज्या एक 8-10 विषय आम्ही आपल्यासाठी निवडलेले आहेत. आणि आपल्या आयुष्यातल्या पुढच्या येणाऱ्या शनिवार रविवारचा आम्ही फक्त 1च तास मागू इच्छितो, आमच्यासाठी नाही, तुमच्यासाठी. जर तुम्ही हे शिकलात, ह्या ज्या कार्यशाळा आहेत, ह्या कुठल्या कार्यशाळा आहेत तुम्हाला अधिक सुलभ पद्धतीने समजण्यासाठी स्क्रीनवरती आपण बघा. पहिली आम्ही जी काही कार्यशाळा घेणार आहोत ती उद्याच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता, म्हणजे 6 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता मराठीमधून 3 नाड्या ज्या आपल्यामध्ये आत आहेत, ज्या आपल्याला संतुलन कसं प्रदान करतात, ध्यानाद्वारे आपण हे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक संतुलन कसं हे प्राप्त करायचं, ह्या 3 नाड्यांची आपण माहिती घेणार आहोत. हे संतुलन प्राप्त झाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपली चक्र कशी ही शुद्ध व्हायला लागतात आणि ह्या संतुलनामुळे आपल्यात जसा बदल होतो तसाच विद्यार्थ्यांवरती देखील कसा बदल होतो, ह्या गोष्टींचा आपण पहिल्या कार्यशाळेमध्ये बघणार आहोत. नंतर पुढचे येणारे लगभग या महिन्यातील सर्व शनिवार रविवार ह्या दरम्यान आपण अशाच वेगवेगळ्या ह्या विषयावरती कार्यशाळा घेऊ. तर आमची आग्रहाची विनंती अशीच आहे, हा आमचा टोल फ्री नंबर देखील तुम्ही लक्षात ठेवा, 1800-300700-800. तुम्हाला इंग्रजीमधून सहयोग शिकायचा असेल तर सहयोगा.org.in ला जा. तुम्हाला हिंदीमधून सहयोग शिकायचा असेल सहयोगा.hindi.com वरती जा. सहयोगा मराठी.com वरती देखील जाऊन आपण मराठीतून सहयोग शिकू शकतात. ह्या टोल फ्री क्रमांकावरती आपण फोन केल्यानंतर आपल्याला वैयक्तिकरित्या सहयोग शिकण्यासाठी आमचे स्वयंसेवक तुमच्या मदतीसाठी आहे. आमचे दोघंही यूट्यूब चॅनल तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एक आहे नॅशनल स्कूल प्रपोगेशन टीम आणि लर्निंग सहयोगा, हे दोन्ही यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा. यावरती आपल्याला सहयोग ध्यान शिकवण्याच्या शनिवार रविवारच्या कार्यशाळा खास शिक्षकांच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या आहेत. हा जो 1 तास आपण एका शनिवारी आणि एका रविवारी देऊ, म्हणजे शनिवार रविवार संध्याकाळी 5 वाजता ही ज्यावेळी कार्यशाळा असतील त्यात आपण प्रात्यक्षिक शिकणार आहोत की ध्यानाच्या द्वारे परमचैतन्य हातातून प्रवाही कसं होतं, चक्रांना ते दिल्यानंतर चक्रांचं पोषण कसं होतं आणि आपल्या अंतरंगात कसा बदल होतो, किंवा जो बदल आपण अनुभवतोय तो आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कसा घडवून देऊ शकतो. आतापर्यंत आपण खूप चांगले चांगले विचार ऐकलेले असतात, सुविचार ऐकलेले असतात, खूप मोठमोठ्या लोकांची चरित्र ऐकलेली असतात, पण त्या पद्धतीने घडायचं कसं, तर हे घडवण्याचं जे आध्यात्मिक शास्त्र आहे ते म्हणजे सहयोग आहे की जे आपल्यामध्ये बदल घडवतं. तर आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आपण माय लाईफ माय योगा म्हणतो, परंतु आता प्रत्येकाला माय लाईफ माय मेडिटेशन हे करणं आवश्यक आहे. कारण भवितव्यामध्ये बाहेरच्या बाजूने जी काय शरीरावरती आक्रमण होणार आहेत त्यासाठी आपली ध्यानाची शक्तीच पूरक आहे. पुन्हा एकदा सर्व शिक्षक बंधू भगिनींना खूप खूप हृदयापासून शुभेच्छा आणि आपण सहयोग ध्यान पद्धतीचा अवलंब करावा, आयुष्यात बदल घडावा. धन्यवाद. जय श्री माताजी.
आजचा कार्यक्रम इथंच संपतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये जे काही ऑनलाईन टीचर्स किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित जे व्यक्ती आहेत ते आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतोय. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो खऱ्या अर्थानं सार त्याच वेळेस होईल ज्यावेळेस आपण सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करून आपल्या स्वतःच्या आतमध्ये जो अंतर्गत होणारा सकारात्मक बदल आहे तो ज्यावेळेस अनुभवाल त्यावेळेस. हा सहयोग जो आहे तो आत्ताही फ्री आहे आणि नंतरही फ्री आहे. सर्वांना पुन्हा एकदा हृदयापासून आर्जव आहे की तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी नियमित ध्यान करा आणि उद्या जो आपला 5 वाजता जो सेशन कार्यशाळा आहे ती अवश्य अटेंड करा. ज्यांना शक्य नाही, ज्यांचे मित्र किंवा ज्यांचे आप्त इष्ट या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छितात त्यांनीही या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम इथंच आपण समाप्त करूयात. नमस्कार.